हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. तर मी आत्ताच रिसेंटली जातमुक्त गाव आहे आमचं, तर त्याचा व्हिडिओ टाकला होता. तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह कमेंट्स खूप आल्या, तर त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह कमेंट्स पण आल्या. तर त्यापैकी एक कमेंट अशी आहे की तुम्ही जातमुक्त गाव केलं आहे, पण जे काही सरकारी योजना आहेत तर त्याचं काय. तर ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा बेटर जातमुक्त गावाचे सरपंच म्हणजेच माझे अण्णा, माझे चुलते, ते तुम्हाला बेटर सांगतील. चला तर त्यांच्याकडून ऐकूया. सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं सांगायला पाहिजे आपण की आपण जे जातमुक्त गाव केलेलं आहे हे कागदोपत्री जात आहे तशी राहणार आहे. जात आपण जी डोक्यात घेतली आणि डोक्यात घेऊन आपण आचरणात आणली, त्याच्यामुळं आपण माणसामध्ये भेद करायला लागलो आणि कागदावरची जात डोक्यात आल्या कारणाने दंगली व्हायला लागल्या, एकमेकांचा तिरस्कार करायला लागलो, घृणा करायला लागलो. हे नको आहे. म्हणून आज जर आपण बघितलं तर चांगला जर विचार केला तर आरक्षणाची गरज आहे का, तर नक्की आहे. कारण आजही अनेक कुटुंब असे आहेत की ते भूमिहीन आहेत, गोरगरीब आहेत, दिवसभर जर काम केलं तर संध्याकाळी चूल पेटते. अशा कुटुंबांना आजही खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे. आणि आरक्षण जर आपण सोडलं, आरक्षण करायचं नाही, आपल्याला संविधानामध्ये असे कुठलाही अधिकार नाही अशा पद्धतीचा जातमुक्तीचा ठराव घेण्याचा. म्हणून जात कागदापुरती मर्यादित ठेवून आपण सगळ्यांना एक कुटुंब म्हणून गाव वागलं पाहिजे एकमेकाशी. आपण सगळे एक आहोत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे संविधानाने आपल्याला शब्द दिलेले आहेत ते खऱ्या अर्थाने आचरणात आणण्यासाठी दिलेले आहेत. आपण प्रत्येकजण शालेय जीवन जगलो, प्रत्येक जणाने प्रतिज्ञा म्हटली, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस आपल्याला एकमेकाशी व्यवहार करण्याची वेळ आली, अशा वेळेला मात्र भारत आपला देश राहिला परंतु सारे बंधू आपले झाले नाहीत. ह्याचा विसर पडलेला आहे आपल्याला. ते होऊ नये म्हणून आपण सगळ्या लोकांनी आचरणात आपल्या फक्त मानव हा धर्म आणि माणुसकी ही जात अशा पद्धतीने वागलं तर खऱ्या अर्थाने आपला भारत देश हा महासत्ता होईल.